एक अत्यंत भीषण मन सुन्न करणारी आणि काळजाचा थरकाप उडवणारी बातमी समोर येतेय। पंढरपूर तालुक्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। देवाच्या दर्शनाला गेलेल्या भाविकांवर काळाने असा काही घाला घातला की संपूर्ण परिसर आता रडतोय। होय, माळशिरस तालुक्यातील मसवड पंढरपूर मार्गावर तांदुळवाडी गावाजवळ एक अत्यंत भीषण अपघात झालाय। एक भाविकांनी भरलेली पिकअप गाडी थेट विहिरीत कोसळली आणि या दुर्दैवी अपघातात तब्बल 8 जणांचा जागीच मृत्यू झालाय। हे सर्व मृतदेह विहिरीच्या पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून हे सर्व मृत आणि जखमी पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावचे रहिवासी आहेत। सातारा जिल्ह्यातील मसवडच्या सिद्धनाथ देवाच्या दर्शनासाठी हे सर्वजण गेले होते। देवाचं दर्शन घेतलं, डोळ्यात आनंदाश्रू होते, सुखाचा संसार मागायला गेले होते, पण कोणाला माहित होतं की हा प्रवास त्यांचा शेवटचा प्रवास ठरणार आहे। गावाकडे परतत असताना तांदुळवाडी गावाजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले। या पिकअप गाड्यांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त लोक बसले होते असं समजतंय। नियंत्रण सुटल्यामुळे भरधाव गाडी थेट रस्त्या शेजारील विहिरीत जाऊन कोसळली। गाडी विहिरीत कोसळल्यानंतर एकच हंबरडा फुटला। पाण्याच्या काळोखात जीवाची धडपड सुरू झाली। या घटनेची माहिती मिळताच प्रशासनानं आणि स्थानिक नागरिकांनी तत्काळ बचाव कार्य सुरू केले। क्रेनच्या सहाय्याने जेव्हा ती गाडी विहिरी बाहेर काढण्यात आली तेव्हा अत्यंत हृदयद्रावक दृश्य समोर होतं। 8 जणांचे प्राण या विहिरीतील पाण्यात बुडून गेले होते, पण या काळोखातही एक आशेचा किरण दिसला। 6 जण या अपघातातून सुदैवाने जिवंत बचावले। त्यांना गंभीर अवस्थेत तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलाय। त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। विहिरीत अजूनही काही मृतदेह आहेत का, पोलीस आणखी कुणी अडकलंय का याचा सध्या तपास करतायत। विहिरीच्या पाण्यात शोधकार्य अजूनही सुरू आहे। तिकडे रांजणी गावावर या बातमीनं जणू वीजच कोसळली आहे। गावातील अनेक ग्रामस्थ नातेवाईक घटनास्थळाकडे रडत भडत रवाना झाले। संपूर्ण रांजणी गावावर सध्या शोककळा पसरली असून गावात चूलही पेटलेली नाहीये। अतिशय दुर्दैवी, अत्यंत वेदनादायी अशी ही घटना सिद्धनाथाच्या चरणी लीन होऊन सुखाची प्रार्थना करणाऱ्या या 8 जणांना काळाने हिरावून नेलंय। या अपघातानं पुन्हा एकदा ओव्हरलोडिंग आणि वाहनावरील नियंत्रणाचा प्रश्न ऐरणीवर आलाय। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।